नमस्कार. शिक्षण प्रसारक संस्थेच्या बी.एड महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कोर्स क्रमांक 211 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आर्ट अँड ड्रामा इन एज्युकेशन यामध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची असते. त्या ॲक्टिव्हिटीची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. ॲक्टिव्हिटीचं नाव आहे रिपोर्ट ऑन ॲप्रिसिएशन ऑफ अ फिल्म. भारतातील मराठी, हिंदी सिनेमे आणि त्या सिनेमाविषयीचा एक अभिप्राय आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. मार्गदर्शक आहेत आपल्या महाविद्यालयातील परफॉर्मिंग आर्ट टीचर श्री भालके SD आणि आपल्या महाविद्यालयातील फाईन आर्ट टीचर सोनवणे SV. आपल्या सर्वांचे प्रेरणा स्रोत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भालचंद्र भावे. चला तर माहिती करून घेऊया. कोर्स क्रमांक 211 आर्ट अँड ड्रामा इन एज्युकेशन मधील ॲक्टिव्हिटी फर्स्ट, रिपोर्ट ऑन ॲप्रिसिएशन ऑफ अ फिल्म. या ॲक्टिव्हिटीचे अहवाल लिहिण्याचे मुद्दे पुढील प्रमाणे: 1. इंट्रोडक्शन, प्रस्तावना लिहायची आहे. 2. सिलेक्शन ऑफ अ फिल्म, जो सिनेमा तुम्ही निवडलेला आहे त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. थीम ऑफ द फिल्म, चित्रपटाची थीम लिहायची आहे. चित्रपटाचं प्लेस, प्लॉट, सेटिंग याविषयीची माहिती लिहायची आहे. चित्रपटाचे कथानक म्हणजे स्क्रीन प्ले याची माहिती लिहायची आहे. चित्रपटातील विविध भूमिका आणि त्या कलाकारांची नावं, कॅरेक्टरायझेशन अँड कास्टिंग यांची माहिती लिहायची आहे. सिनेमा किंवा चित्रपटाचे डिरेक्शन, दिग्दर्शन त्या संदर्भात माहिती लिहायची आहे. चित्रपटाचं टेक्निकल ॲस्पेक्ट्स काय होता तोही या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. या सिनेमामधून तुम्हाला जो शैक्षणिक महत्त्व त्याचं सांगायचं आहे त्याविषयीची माहिती या ठिकाणी लिहायची आहे. आणि सगळ्यात शेवटी ओव्हरऑल इम्प्रेशन. असे 10 मुद्दे अहवालामध्ये तुमचे येणं अपेक्षित आहे. प्रत्येक पॉईंटला 5 गुण, असे टोटल 50 मार्कांचं हे प्रॅक्टिकल तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. ह्या प्रत्येकाची थोडक्यात माहिती आपण इथून पुढं घेणार आहोत. पहिला पॉईंट आहे इंट्रोडक्शन, प्रस्तावना. याला 5 गुण आहेत. यामध्ये नेमकं काय लिहायचं आहे तर सगळ्यात प्रथम आपल्या विद्यापीठाचं नाव, कोर्सचं नाव या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या ह्या प्रॅक्टिकलचं नाव आणि त्या संदर्भात जे प्रॅक्टिकल आहे जे चित्रपटाशी संबंधित आहे, तर चित्रपट हे लोकशिक्षणाचे माध्यम कसे आहे याविषयीचं थोडक्यात लिखाण या ठिकाणी अपेक्षित आहे. या लिहित असताना भारतीय चित्रपटाचा इतिहास थोडक्यात लिहावा. Write the name of the university, the name of course, and film should be written about how it is a medium of public education as well as a brief history of Indian cinema. हे या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. नंबर 2 आणि 3 पॉईंट. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला सिलेक्शन ऑफ फिल्म आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये द थीम ऑफ द फिल्म लिहायची आहे. थोडक्यात तुम्ही जो चित्रपट निवडणार आहात त्या चित्रपटाचं नाव आणि त्याची मुख्य थीम थोडक्यात या ठिकाणी लिहायची आहे. त्याला तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. तुम्ही या ॲक्टिव्हिटीसाठी कोणता सिनेमा निवडला त्याचे नाव लिहून हा सिनेमा का निवडला याचे कारण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. राईट द नेम ऑफ द मूवी यू चूज फॉर धिस ॲक्टिव्हिटी अँड द रिझन व्हाय यू सिलेक्ट धिस मूवी. राईट द मेन थीम ऑफ द फिल्म. यानंतर चौथा मुद्दा आहे चित्रपटाची माहिती तुम्हाला लिहायची आहे. अर्थात प्लेस, प्लॉट किंवा सेटिंगची माहिती लिहायची आहे, ज्याला तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. यामध्ये तुम्ही जो चित्रपट निवडलेला आहे त्या चित्रपटाचे नाव, दिग्दर्शकाचे नाव, निर्माता, लेखक, संगीत दिग्दर्शकाचे नाव, वितरक कोण होते, चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख काय होती, चित्रपटाला किती वेळाचा आहे, चित्रपटाची भाषा कोणती होती आणि चित्रपटाचे बजेट काय होते याविषयीची थोडक्यात माहिती लिहायची आहे. थोडक्यात मूवी नेम, डिरेक्टर्स नेम, प्रोड्युसर नेम, रायटर नेम, म्युझिक डिरेक्टर नेम, डिस्ट्रीब्युटर, रिलीजिंग डेट, मूवी टाईम, मूवी लँग्वेज आणि मूवीचं बजेट याविषयीची माहिती या मुद्द्यामध्ये लिहायची आहे. याकरिता तुम्हाला 5 गुण मिळतील. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे चित्रपटाची मुख्य कथा अर्थात स्क्रीन प्ले. या पॉईंट लिहित असताना चित्रपटाचं संपूर्ण कथानक या ठिकाणी थोडक्यात लिहायचं आहे. जरा तुम्हाला 5 गुण मिळतील. द मेन स्टोरी ऑफ द फिल्म शुड बी रिटन हिअर. यानंतर 6वा मुद्दा आहे कॅरेक्टरायझेशन अँड कास्टिंग.
याकरता तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. संपूर्ण सिनेमामध्ये चित्रपटामध्ये असणारे कलाकार आणि त्यांची नावं, त्यांच्या भूमिकेचे नाव हे या ठिकाणी लिहायचं आहे. केवळ कलाकार आणि त्यांच्या भूमिकेचे नाव लिहून उपयोगाचं नाही, तर त्यानंतर तुम्ही त्या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेचे फोटो या ठिकाणी जोडायचे आहेत. Adding photos of the actors and the roles in the film after writing the names of the actors and roles. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे या सिनेमाचे डिरेक्टर ॲस्पेक्ट्सच्या अनुषंगाने चित्रपटाचे दिग्दर्शन कसं होतं ते या ठिकाणी लिहायचं आहे. टेक्निकल ॲस्पेक्ट्सनी चित्रपटाचं तंत्रज्ञान कसं होतं ते या ठिकाणी लिहायचं आहे. या प्रत्येकाला 5-5 गुण तुम्हाला मिळणार आहेत. थोडक्यात चित्रपटाचे दिग्दर्शन कसे होते याविषयीचं तुमचं मत या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट कसा होता याचा अभिप्राय हा देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. थोडक्यात राईट फीडबॅक ऑन हाऊ द फिल्म वॉज टेक्निकली साऊंड अँड opinion about how the film was directed. यानंतरचा मुद्दा, तुम्ही जो सिनेमा निवडला होता त्या सिनेमाचं एज्युकेशनल, सोशल, मॉरल, मोटिवेशनल थॉट्स काय आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. याकरता तुम्हाला 5 गुण मिळतील. तुमच्या ह्या सिनेमामधून नैतिकदृष्ट्या प्रेरणादायी काही महत्त्व आहे का ते या ठिकाणी लिहायचं आहे. थोडक्यात राईट डाऊन द एज्युकेशनल, सोशल, मॉरल अँड इन्स्पिरेशनल सिग्निफिकन्स ऑफ द फिल्म यू हॅव चूजन. शेवटचा पॉईंट, ओव्हरऑल इम्प्रेशन, एकंदरीत अभिप्राय ह्या सिनेमाविषयी आणि एकंदरीत प्रॅक्टिकल विषयी तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. याकरता तुम्हाला 5 गुण मिळतील. यानंतर चित्रपटातील विविध प्रसंगाचे फोटो तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहेत, चिटकवायचे आहेत. पेस्ट द फोटोज ऑफ व्हेरियस इन्सिडेंट इन द फिल्म. तर असं हे प्रॅक्टिकल जे अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्या ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात बसून तुम्ही लॅपटॉपवर किंवा तुमच्या मोबाईलवर, तुमच्या टॅबवर यूट्यूब चॅनल अपलोड करा आणि त्याच्यावरती तुम्हाला जे सिनेमे पाहायचे आहेत ते ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मग ह्या प्रॅक्टिकलसाठी कोणकोणते सिनेमे तुम्हाला किंवा कोणकोणत्या चित्रपटांची निवड करता येईल, तर काही हिंदी सिनेमे मी या ठिकाणी सजेस्ट करीन. त्यातला पहिला आहे युरी द सर्जिकल स्ट्राईक, तानाजी द वॉरियर, आय एम कलाम, द गोल, सुपर 30, मिशन मंगल, मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी, MS धोनी द अनटोल्ड स्टोरी. यासारखे काही हिंदी सिनेमे आहेत. यापैकी कुठलाही एक सिनेमा तुम्हाला या ठिकाणी निवडता येईल. केवळ हिंदी सिनेमे नाहीत तर मराठी सिनेमा देखील या ठिकाणी तुम्हाला निवडता येईल, ज्याच्यामध्ये आनंदी गोपाळ आहे, पळशीची पिटी आहे, अंकगणित आनंदाचे हा सिनेमा आहे किंवा उंबुटू हा सिनेमा आहे. तर मराठी घ्या किंवा हिंदी सिनेमा घ्या, यातला कोणताही एक सिनेमा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्या संदर्भातला आपला हा अहवाल या ठिकाणी तयार करायचा आहे. अशा पद्धतीने कोर्स क्रमांक 211 आर्ट अँड ड्रामा इन एज्युकेशन यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आपली चित्रपटाशी संबंधित असणार आहे, जी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. धन्यवाद.